शिरसाळ्यात पैशाच्या वादातून धक्काबुक्की, 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, एक आरोपी ताब्यात. पैशाच्या वादातून झालेल्या धक्काबुक्कीत एका 40 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शिरसाळा पोलीस ठाणे हद्दीतील मौजे शिरसाळा येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयित आरोपीला ताब्यात घेतलेला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मृत व्यक्तीचे नाव संजू गंगाराम उपदे, वय वर्ष 40, राहणार शिरसाळा असे आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार उसने दिलेल्या पैशांच्या वादातून संजू उपदे यांचा सायलू रामलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड, दोघेही राहणार शिरसाळा, यांच्याशी जोरदार वाद झाला. वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर धक्काबुक्की झाले. यावेळी सायलू पस्तमवाड आणि गंगा पस्तमवाड यांनी संजू उपदे यांना पाठीवर जोरदार धक्का दिल्याने सांगितले जात आहे. त्यामुळे त्यांचा तोल जाऊन ते तोंडावर पडले आणि गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी नेण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक पातळीवरून मिळालेल्या माहितीनुसार काही दिवसांपूर्वी झालेल्या जात पंचायतीनंतर पैशांच्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता, अशी चर्चा परिसरात सुरू आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा अद्याप मिळालेला नाही. पोलीस तपासातच यामागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे. घटनेची माहिती मिळताच शिरसाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आलेला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणातील सायलू रामलू पस्तमवाड याला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं असून दुसऱ्या संबंधित व्यक्तीची भूमिका तपासली जाते आहे. शिरसाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडालेली असून गावात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिरसाळा पोलीस करत आहेत आणि या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे शिरसाळा येथून अतुल बडे यांनी.